गर्दब धावे वेगे तरी का तो आशुमोग वेग पावे. म्हणजे जर एखादं गाढव किती जोराने धावलं म्हणून ते कधी गोड होऊ शकेल का. आणि कुणीही समजा एखाद्या घोड्याला मला वाटतं गाढव म्हणण्याचं गाढव पण कधीच करणार नाही. म्हणजे एवढा बारीक व्यवहार हा तुकाराम महाराजांना कळत होता. त्यांनी असं म्हटलेलं आहे की सूर्य चंद्र तारे लिहितात भिंती परंतु प्रकाशाचं सोंग अनिता नाही. जरी भिंतीवर तुम्ही सूर्य लिहू शकताल, चंद्र लिहू शकताल, तारे लिहू शकताल, परंतु प्रकाश मात्र त्या ठिकाणी आपल्याला आणता येणार नाही. म्हणजे महाराजांना हा व्यवहार अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कळत होता. हेच आपल्याला दिसून येते. किंवा दह्याची या कुटी ताक आणि लोणी दोन्ही एके मोले मागू नये. दह्याच्याच पोटातून लोणी जन्माला येतं आणि दह्याच्याच पोटातून ताक जन्माला येतं, पण दोघांची किंमत सारखी नसती. याचा अर्थ महाराजांचं अतिशय संसारावर किंवा जीवनावर किंवा व्यवहारावर अतिशय बारीक लक्ष होतं. एवढंच नाही तर ज्यावेळी तुकाराम महाराजांचं कुठंतरी लोहगावला छत्रपती शिवाजी महाराजांनी थोडंसं पाय उतार होऊन कीर्तन ऐकलं आणि परत महाराजांच्या मनात त्या ठिकाणी उपरती झाली. आणि जिजाबाई महाराजांकडे आल्यानंतर शिवाजी महाराज म्हटले की आता यापुढं आम्हालाही वाटतं तुकाराम महाराजांसारखंच या ठिकाणी आपण परमार्थिक व्हावा, संत सज्जन व्हावा. आता बास आहे, नको राज्य, नको हे ऐश्वर, नको हा भोग, नको हे काहीच. त्यावेळी जिजामातेला वाईट वाटलं की माझा मुलगा शूर आहे, वीर आहे. महाराजांचा त्यांच्यावर परिणाम झालाय. त्या तुकाराम महाराजाला येऊन भेटल्याने सांगितलं माझा शिवबा जेव्हा कधी तुम्ही कीर्तनला येईल ना तर त्यावेळी त्याला एकच शिकवा की जनतेचं रक्षण आपण कसं करावं, कोणत्या पद्धतीने रक्षण करावं आणि त्यांना कशा प्रकारे साथ द्यावी. आणि म्हणून त्यांच्यासाठी लिहिलेले अभंग ते पायकीचे अभंग आहेत. महाराजांनी शिवाजी महाराजांसारख्याने त्यांचं गुरु पण स्वीकारलेलं होतं. आणि मग महाराजांना खूप वाटावं लागलं की बाबा तुमची ही परिस्थिती अशी आहे, तुमची परिस्थिती नाजूक आहे, बाबा तुमचं घराकडे लक्ष नसतं, तेव्हा बाबा तुम्ही आता असं करा की बाबा मी ही दिवट्या छत्र घोडे हे सगळं काही तुमच्यासाठी पाठवतो, हिरे माणिक मोती. आणि ज्यावेळी आले त्यावेळी जिजाबाईला वाटलं बरं झालं, एवढा मोठा शिष्य किती वेळा काय करता आलं असतं. परंतु त्या ठिकाणी मात्र तुकाराम महाराजांनी सांगितलं दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पुढे किंवा सोने रुपे या महामृत्युके समान माणिक पाषाण खडे जैसे. मला वाटतं जर आजचे संत महात्मे असते तरी या काळामध्ये हे जे कीर्तनाच्या परंपरेच्या ज्या तऱ्हा लावल्यात काही लोकांनी ना विनोदाच्या नावाखाली तडाखा म्हणून किंवा वेगवेगळ्या, तर मला वाटतं त्या ठिकाणी ती गोष्ट अतिशय वाईट आहे. महाराजांनी सांगितलं नाही, आम्ही त्याला नाही सोने रुपया मा मृत्यू काही समान माणिक पाचान कडे जैसे. एवढेच नाही, काही लोकांनी बाबांचं चरित्र कलंकित करण्यासाठी एका स्त्रीला पाठवलं. ती आली म्हणली महाराज मलाही घरची श्रीमंती आहे आणि मी तुम्हाला काय करते त्या ठिकाणी तर मी अनुकूल आहे, तेव्हा मलाही तुम्ही जर मला स्वीकारलं तर चांगलं होईल. कुठं भामचंद्र डोंगरावर घडलेली घटना आहे. आजचा एखादं कोणी असं म्हटलं असतं वा चालून संधी आलेली आहे. एक तर लोकांना संधी येत नाही, पण तुकाराम महाराजांनी सांगितलं जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. माते तू जा, आम्ही विष्णूचे दास आहेत, आम्ही तैसे नाहीत, आम्ही त्याच्यातले नाही. ते पराविया नारी आम्हा रुक्माई समान हे गेले नेमून ठाईचचे. आणि म्हणून ते तुकाराम महाराज या अवस्थेला जाऊन पोहोचलेले होते. हे अतिशय महत्वाचे. जातीयतेच्या बाबतीत तर सांगत होते की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ कोण्याही जीवाचा न घोडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणजेच या ठिकाणी संपूर्ण जग विठ्ठल जळी स्थळी काष्टी पाशानी सर्व ठिकाणी देव झाले अवघे जन दोष गुण हरपले. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनाला फक्त एकच रंग लागला होता आणि तो जर कोणता रंग असेल तर त्याचं नाव म्हणजे पांडुरंग. एका पांडुरंगा व्यतिरिक्त दुसरा कोणताही रंग लागलेला नव्हता. अनेक दुसरे मज नाही आता निमिलिया चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती सोपनी पांडुरंग. किंवा दुसऱ्याच्या धनाबाबत महाराजांची काय मतं होती सांगू तुम्हाला. महाराजांच्या बाबतीत त्या ठिकाणी महाराज म्हणतात
गांधीजींच्या आश्रमात सुद्धा प्रार्थनेसाठी अभंग तुकाराम महाराजांचे वापरले जात होते. त्यातला एक अभंग असा आहे, पापाची वासना नको दावू डोळा, त्याहुनी आंधळा भराच मी देवा. जगात हे जे काही दुरित आहे ना, जे काही पाप आहे, हे सगळं दुरितामुळं घडतंय. कुणी कुणाचा खून करतोय, कुणी कुणाची फसवणूक करतोय, कुणी कुणाचा छळ करतोय, कुणी कुणाचा पिळवणूक करतोय, कुणी कुणाला त्रास देतोय. असे अनेक प्रकारचे जे दुरित आणि वाईट घडतात ना, कुणी कुणाची सुपारी देतोय, हे जे दुरित आहेत ना, हे दुरित सगळे या संपत्तीच्या पाठीमागे आलेले आहेत. आणि म्हणून महाराजांनी कोणाच्याही द्रव्याचा त्या ठिकाणी कसलाही विचार केला नाही. आपल्याला ते नकोचे म्हणून सांगितलं. अशा अवस्थेवर असणारे महाराज, एवढंच नाही तर कन्यासा सुरवासी जाई मागे परतुनिया पाही, तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटसी केशवा. महाराजांच्या जीवनात अनेक वैरी निर्माण झाले, अनेक लोक त्या ठिकाणी त्रास द्यायला लागले आणि त्याबद्दल सुद्धा त्यांचे अभंग बुडवायला लावले. हे आपल्याला सगळ्याला मगाच मी सांगितलेलं आहे. त्यावेळी हे महाराजांचे जे अभंग, महाराजांची भूमिका अतिशय नम्रपणाची, प्रामाणिकपणाची होती. महाराज म्हणतात, काय सांगू तुम्हाला खरं, फोडिले भांडार धन्याचा हा माल, हा धन्याचा माल आहे. हे भांडार मी फोडलेलं आहे, मी तो हमाल भारवाही. मी आता फक्त काय आहे, हमाल आहे आणि भारवाह्याचंच काम करत आहे. किंवा त्यांच्या अभंगाच्या बाबतीत त्याला केवढी अवगवन क्षमता आलेली, अवतरण क्षमता आलेली आहे. पहा ना, महापुरे झाडे जाती तेथे लोहाळे वाचती. म्हणजे एखादं झाड नदीच्या पाण्यात धटिंगण्यासारखं त्या पाण्याला अडवायला जातं आणि शेवटी ते मुडून पडतं. पण ते लोहाळ्याचं छोटंसं असणारं गवत पाणी येतं, ते वाकडं होतं, नम्र होतं. ॲडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी म्हणतं तसं नम्र होतं. आणि शेवटी त्या ठिकाणी काय घडतं तर पुन्हा पूर निघून गेला की त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी काय होतं, उजाड माथ्याने अगदी प्रफुल्लपणे वाऱ्यावर स्वार होऊन त्या ठिकाणी नाचत असतं. हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणजे महाराजांचं किती किती बारीक निरीक्षण होते. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावता रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. किंवा नाही निर्मळ जीवन काय करील साबन. आणि म्हणून महाराजांची ही अवतरण क्षमता, किंवा पाया झाला नारू तेथे बांधला कापोरू, तेथे बिबिव्याचे ते काम, अधमासी तो अधम. कारण बिबवा हा अधम आहे, पायाला झालेला नारू ही सुद्धा अधम आहे. आणि म्हणून त्याचा जर नाश करायचा असेल तर त्या ठिकाणी बिबवाच घातला पाहिजे. किंवा देव्हाऱ्यावर विंचू आला, देव पूजा आवडे त्याला, तेथे पैजाराचे काम, अधमासी तो अधम. अशा प्रकारे तुकाराम महाराज म्हणत होते, मऊ मेना हुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. आम्ही जर विचार केला तर मेण्यापेक्षाही मऊ इथून प्रसंग आला तर वज्राचे जरी डोंगर आमच्या पुढे उभे राहिले तर ते सुद्धा आम्ही फोडून त्या ठिकाणी जाऊ शकतो. नाही निर्मळ जीवन काय करील साबन, किंवा नसावे ओशाळ मग मानिती सकळ. सर्वांनी जर आपल्याला मानावंसं वाटत असेल तर त्यासाठी आपण कधी ओशाळ राहता कामा नये. असे जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांनी एक युग निर्माण केलं. जसं भगवंतांनी म्हटलेलं आहे गीतेमध्ये की परित्राणाय साधूनां विनाशायेच दुष्कृतां धर्म संस्थापनार्थां संभवामी युगे युगे. परित्राणाय साधूनां विनाशायेच दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तुकाराम महाराजांनी पण तेच सांगितलेले आहेत. आम्ही सुद्धा त्यासाठी चालत, मुळातला आम्ही इथे नाही तर जिथं आलो, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांची मार्ग अडराणी भरले जग, उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. आम्ही यासाठी वैकुंठ लोकांमधून इथं आलेलो आहे. वाढवावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे, किंवा धर्माचे पाळन करणे पाखंडा खंडन, बीज वाढवा वया नाम हेच आम्हा करणे काम. आम्ही याच्यासाठीच आलेलो आहे. म्हणून भगवान सुद्धा आमच्यासाठी आम्हासाठी अवतार, मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धावे घाली पाना, नाम घेता पंढरी राणा, किंवा शुद्ध विजा पोटी फळे रसाळ घुमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी, किंवा आपोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हा रीख वाटे देवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी
माझ्या दैवा पार नाही. आणि म्हणून असे किंवा साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. नाही तर आजच्या काळामध्ये लोक म्हणतात साधू संत येती घरा, अगोदर मागची पुढची दारं बंद करा, नाही तर घरात शिरतील भरा भरा, पावशेर साखरेचा होईल चुरा, आजचा दिवस नाही बरा, तेव्हा तुम्ही कडी लावून दरवाजा लावून आतच मारा, नगरपालिकेला वाज गेल्यावर चटती नेहमी उचलून. म्हणजे अशा प्रकारची ही परिस्थिती चालली. पण महाराजांनी सांगितलं नाही, धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा क्षीण गेला, मज वाटे त्यासी अलिंगण द्यावे, कदान सोडावे चरण त्यांचे. म्हणजे अशा प्रकारे संतांची लक्षणं सांगताना सुद्धा जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, वृद्ध सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, तुका मने सांगू किती तीच भगवंताची मूर्ती. ही संतांची लक्षणं सांगताना संत संगतीचे काय सांगू सुख, आपण अपारिके नाही तिथे. किंवा काही वेळा ज्यांनी सोंग घेतलेलं आहे संत महात्म्यांचं, महाराजांनी त्यांच्या बाबतीत हे म्हटलेलं आहे, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, दावोनी वैराग्यांची कळा, भोगे विषयांचा सोहळा. विषयाचा सोहळा भोगणारी अशी जर ती असतील तर त्यांचा तुका म्हणे सांगू किती, जळो तयाची संगती. अशा लोकांची संगती त्या ठिकाणी काय केली, जळालेली बरी आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज इतकं परखडपण हे कोणाच्याही अंगात नव्हते. इतके व्यवहाराच्या बाबतीत महाराज चतुर होते. आणि म्हणून बऱ्याच लोकांनी त्यांना वाणी म्हणून शिवटी. लोकांना काही लोकांना वाटले ठीक आहे आपला फायदा होत असेल आणि कुठं जर लोकांना कमी लेखलं जात असेल तर बरं आहे. पण महाराजांनी असं कधीही नाही आहे. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेले, हे विश्वची माझे घर ऐसी, मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, किंवा जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जान माझा. आणि म्हणून असे असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या जीवनामध्ये अनेक चमत्कार घडलेले आहेत. आणि त्यावेळी असं म्हणतात की महाराजांचे आणि शिवाजी महाराजांचे त्यांचंही खूप चांगलं होतं, परंतु महाराजांनी 4,500 अभंग लिहिले होते. महाराजांच्या भोवताली अनेक लोक येत होते, लांब लांबून दर्शनासाठी येत होते. एवढंच नाही तर महाराजांची दिवसेंदिवस प्रतिष्ठा वाढत चाललेली होती. त्यांच्या कीर्तनाला हजारोनी लोक येत होते, गाड्या घेऊन यायचे, टाळकरी यायचे, सगळेच यायचे. आणि मग अशा वेळी महाराजांनी विचार केला की आता आपला अवतार कार्य समाप्त होत आलेलं आहे, आता जास्त दिवस राहण्यात काही अर्थ नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काय केलं असेल तर शेवटी आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळा सांगावी विनंती माझी. अशा पद्धतीने सगळ्यांना शेवटी तिकडून देव येत होता. आणि लोकांना त्यांनी सांगितलं होतं की अरे दशमी आहे, एकादशी आहे आणि विजेच्या दिवशी मी सदैव वैकुंठाला जाणार आहे, तेव्हा तुम्ही चला माझ्याबरोबर. लोकांना काही लोकांना खरं वाटत होतं, काहींना वाटत नव्हतं. लोक शेवटी बायको स्वतःची जिजाबाईच म्हटली, माझी म्हैस प्यायला झालेली आहे आणि म्हणून मी आता काही येऊ शकत नाही, तुम्ही जा तुमचं वैकुंठाला. आणि नेहमीच तुकाराम महाराज म्हणायचे ना, भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी महिमा थोरया. म्हणजे भूवैकुंठ पंढरपूर, त्यांना वाटलं हे पंढरपूरला जायचे म्हणतात का. कर्म धर्म तुमचे असावे कल्याण, तुम्ही तुमच्या कर्माने सुखी राहा, तुम्ही चला व्यवस्थित कर्म करा, चांगली कामं करा. महाराजांनी उपदेश केले होते. 4,500 अभंग त्यांचे झालेले होते. शेवटी सर्व शिष्य संप्रदाय रामेश्वर भट्टासारखे शेवटी महाराजांचे शिष्य बनलेले होते. अनेक लोक मंबाजी गोसाव्यासारखी त्यांचे शिष्य बनलेले होते. ज्यांनी आयुष्यभर त्रास झाला ती सगळी शेवटी महाराजांना त्या ठिकाणी काय आलेले होते, महाराजांच्या अंगात सामर्थ्य आलेलं होतं. महाराज हे देवत्वाला जाऊन पोहोचलेले होते. देव झाले अवघे जन, दोष गुण हरपले. आणि म्हणून अशा अवस्थेला तुकाराम महाराज जात होते. आणि अशा अवस्थेला जात असताना पांडुरंग परमात्मा बोलवण्यासाठी आलेला आहे. गरुड तिकडून फडतकार आलेला आहे. नाभी नाभी असं ते म्हणत आहेत. स्वतः पांडुरंग परमात्मा राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या, तुळशीहार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. असा असणारा भगवान परमात्मा आता तुकाराम महाराजांना साक्षात्कार झाला. तर याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा.
किंवा नलगती सायास जावे वनंतरा सुखे येतो घरा नारायण, याप्रमाणे आता घरामध्ये नारायण आलेला होता. आता कुठं जाण्याची गरज राहिलेली नव्हती. आता जो भगवान परमात्मा जगद्गुरु तुकाराम महाराजांची सगळी कामं करू लागत होता, त्यांना हरेक प्रसंगी मदत करत होता, पण महाराज मात्र त्यांची मदत घेत नव्हती. आणि मग बरेच दिवस झाल्यानंतर महाराजाला वाटलं आपलं अभंगाचं काम झालेलं आहे, अभंगाची रचना झालेली आहे. असं म्हणतात की मोठी माणसं ही कामं घेऊन येत असतात आणि कामं झाल्याबरोबर ती निघून जात असतात. आपल्यासारखी सामान्य मात्र किती वेळ एखाद्या ठिकाणी थांबत असतात. आणि म्हणून मला वाटतं काही ठिकाणी पाट्या लावल्या जातात की इथे कामाशिवाय जास्त वेळ बसू नये, नाही तर तिथं त्यांना फॅनची थोडी गार हवा लागली की त्यांना ताबडतोब झोप येत असते. पण मोठी माणसं ही कामं घेऊन आलेली असतात आणि ती परत जात असतात. तुकाराम महाराजांचं जे काम होतं की नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे कवित्व, वाऊ के निमित्त बोलू नको. आणि शतकोटी अभंग त्या ठिकाणी उरले ते शेवटी लावी तुका असं म्हटलेलं आहे. हे सर्व अभंग तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. आणि आता तुकाराम महाराजांना आपल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला, किंवा तुम्ही संका अधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार, माझी वाकावी करुणा विनवा पंढरीच्या राणा. आणि म्हणून अशा प्रकारे महाराजांची आता वैकुंठ गमनाला जायची तयारी झालेली आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, असे असणारे तुकाराम महाराज शेवटी त्या ठिकाणी आम्ही जातो आता कृपा असू द्यावी, आम्ही जातो आता कृपा असू द्यावी, सकळ सांगावी विनंती माझी, आम्ही जातो आता कृपा असू द्यावी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवितो, वैकुंठा श्रीरंग बोलवितो. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, पंढरीचा श्रीरंग बोलवितो. बोलवितो. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. कुडी सहित झाला अंतकाळी विठू, अंतकाळी विठू आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका, कुडी सहित झाला गुप्त तुका. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवितो, 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 बोलवितो. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, अंतकाळी विठू आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. मने रामेश्वर भट्ट सकळा पुसोनी, गेला तो विमानी बैसोनिया. कलीच्या काळा माझी कैसे अद्भुत वर्तले, मानव देह घेऊन या कैसे निजदामा गेले. शके फाल्गुन वद्य द्वितीयाला
शके 1573 साली जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केलं आणि तोच वैकुंठ गमनाचा सोहळा उद्या देहूला संपन्न होत आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मातंग परिषद यांचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक धनंजय बिसेसर, त्याचबरोबर माननीय निलेश देवकुळे आणि संतोष ससाने व त्यांचा सर्व परिवार, सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या शब्दाचं, या अभंगाचं आपण या ठिकाणी जागरण केलेलं आहे। विजयच्या पूर्वसंध्येला मला असं वाटतं जगद्गुरु तुकाराम महाराज होऊन गेले हेही सत्य आहे। ते आता या जगात राहिलेले आहेत, निघून गेलेले आहेत हे सुद्धा सत्य आहे। ते जन्माला आले होते हे सुद्धा सत्य आहे। आता यापुढे त्यांची अमृतमय अभंगवाणी, त्यांच्या विचाराचा बसा आणि संस्कार आपल्याला युगानुयुगे सुखी समृद्ध संपन्न जीवन जगण्यासाठी अशीच मिळत राहू एवढीच जगद्गुरु तुकाराम महाराजाकडे या ठिकाणी मी प्रार्थना करतो। तुकाराम 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 तुकाराम।